काँग्रेसचे 2 आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर। रात्री दोन्ही आमदारांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा। मनसेचे नेते बाळा नांदगावकर अजित पवारांच्या भेटीला। मनसे मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी। फडणवीस एकटे पडल्याची ही टीका। विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवर उमेदवार देणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा टोला। शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप। अजित पवार गटाच्या फायलींचा प्रवास मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा। 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची चर्चा। अजित पवार काकांच्या सल्ल्याने चालत होते तोपर्यंत बरं चाललेलं। आता त्यांनी एजन्सी नेमली आहे। राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत दिल्लीतल्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप। ठाकरे गटाचं 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा। पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणी पुरवठा। आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून आवाज उठवला। पत्रकार परिषदेत कारण जाहीर करण्याचं आव्हान दिलं। पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कथित बांगलादेशी तरुणाची घुसखोरी। हॉस्पिटलमधून रुग्णांचं स्थलांतर। पोलीस पथकं रवाना। मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये लोटांगण आंदोलन। नेत्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी। नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मुंबईमध्ये महाविस्टा होणार। आराखड्यासाठी सरकारनं जागतिक निविदा काढल्या। मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार। पुणे जिल्ह्यातील 5 वारसा स्थळं दत्तक घेण्याची योजना। शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला भाजे लेणी आणि लोहगडाचा समावेश। मार्चच्या डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। कोलकाता इथं वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन। पुण्यात झिकाचा धोका कमी झाला। 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही।